युद्ध न लढताच पाक भिकेला लागणार। युद्धाआधीच पाकच्या तिजोरीत खडखडाट। मूडीजच्या रिपोर्टनं पाकमध्ये खळबळ। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी केली। त्यामुळे अणुयुद्धाच्या वल्गना करणारा पाकिस्तान युद्ध सुरू होण्याआधीच कंगाल होणार आहे। भारतानं केलेली नाकेबंदी आणि पाकिस्तानकडून आणण्यात येत असलेला युद्धसज्जतेचा आव यामुळे पाक भिकेला लागणार असल्याचा इशारा मूडीजनं दिलाय। या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूया। पाकिस्तानमध्ये भीषण आर्थिक संकट, बजेटपेक्षा तिप्पट पाकवर कर्ज, युद्धसज्ज राहण्यासाठी पाकला दररोज 4 अब्ज रुपयांचा खर्च। आतापर्यंत पाकचा युद्धसज्जतेसाठी 40 अब्ज रुपयांचा खर्च झालाय। कर्ज आणि युद्धसज्जतेवरच्या कर्जामुळे पाक कंगाल होणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार आणि व्यापारावर निर्बंध, हवाई हद्द बंद, अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला। आधीच महागाईमुळे नाकीनऊ आलेल्या पाकिस्ताननं भारताविरोधात युद्ध पुकारण्याचा निर्णय म्हणजेच आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं आहे। या युद्धाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार पाहूया। भूके कंगाल पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी गाळात जाणार। परकीय चलनात घट झाल्यानं अर्थव्यवस्थेला फटका। पाकचं बजेट 5,67,00,000 कोटींचं, मात्र 21 लाख कोटींचं कर्ज। कर्जबाजारी झाल्यानं पाकिस्तान युद्धसरावातच उद्ध्वस्त होणार। महागाई, बेरोजगारीच्या चटके सोसणाऱ्या पाकिस्तानला युद्ध किती महाग पडणार याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे। सैन्य हाय अलर्टवरती ठेवलेला आहे। याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती 4 अब्ज डॉलर्स एवढे त्यांना रोज खर्च करावे लागत आहेत, कारण त्यांची विमानं आकाशात उडत आहेत, त्यांची जहाजं पेट्रोलिंग करतायत, त्यांचं सैन्य LOC वरती फायरिंग करत आहे। तर यामुळे पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे त्याचा जो रेट ऑफ इन्क्रीज आहे, जो पहिले 2.8% होता तो आता 2.4% वरती आला आहे। म्हणजे पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे तिचा वेग मंदावतो आहे आणि पाकिस्तानमध्ये महागाई वाढते आहे। भिकेला लागलेल्या पाकिस्तानची अवस्था आधीच भीषण आहे, मात्र यानंतरही पाकच्या कुरापती थांबत नाहीत। त्यामुळे या पाकचे नापाक इरादे नष्ट करण्यासाठी भारतानं पाकला एक दणका द्यायलाच हवा, तरच पाकची अक्कल ठिकाणावर येईल। ब्युरो रिपोर्ट, साम TV।